गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. आज आपण ट्रीटमेंट ऑफ ब्रोंकियल अस्थमा मधील पार्ट 2 डिस्कस करणार आहोत. आधीच्या लेक्चरमध्ये आपण ब्रोंकियल अस्थमा म्हणजे काय, त्याची पॅथोफिजिओलॉजी डिस्कस केलेली आहे आणि त्यामध्ये आपण कोणते ड्रग ब्रोंकियल अस्थमा मध्ये उपयुक्त ठरू शकतात ते पाहिलेलं आहे. ते क्लासिफिकेशन डिस्कस केले आहे आणि क्लासिफिकेशन डिस्कस झाल्यानंतर आपण ब्रोंकोडायलेटर ग्रुप मधला बीटा अगोनिस्टिक ड्रग किंवा सिम्पॅथोमायमेटिक ड्रग, बीटा 2 अगोनिस्ट ड्रग जे आहेत ते डिस्कस केलेले आहेत. तर सिम्पॅथोमायमेटिक मध्ये आपण नॉन सिलेक्टिव्ह आणि सिलेक्टिव्ह असे दोन ड्रग ग्रुप पाहिलेले होते. एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू ब्रोंकियल अस्थमावर लॉंग क्वेश्चन येऊ शकतो. सीसीएमपी एक्झाम मध्ये जो लॉंग क्वेश्चन आहे तो 7.5 मार्कचा आहे. तर त्यामध्ये क्लासिफिकेशन अँड मेकॅनिझम युजेस ऍडवर्स इफेक्ट ऑफ ब्रोंकोडायलेटर्स असा क्वेश्चन येऊ शकतो. शॉर्ट नोटसाठी इनहेलेशनल कॉर्टिकोस्टिरॉइड्स किंवा रोल ऑफ कॉर्टिकोस्टिरॉइड इन ब्रोंकियल अस्थमा असा क्वेश्चन येऊ शकतो. आणि तिसरा क्वेश्चन शॉर्ट नोटसाठी स्टॅटस अस्थमॅटिकची ट्रीटमेंट. तर आपल्या ब्रोंकोडायलेटर मध्ये सिम्पॅथोमायमेटिक ग्रुप डिस्कस झालेला आहे. आपण पाहिलं होतं की ब्रोंकोडायलेटर्स मध्ये 3 ग्रुप आहेत. एक आहे सिम्पॅथोमायमेटिक ग्रुप, दुसरा आहे अँटीकोलिनर्जिक ड्रग आणि तिसरा आहे थिओमिथिलझॅन्थिन्स, ओके, फॉस्फोडायस्टरेज इन्हिबिटर. तर अँटीकोलिनर्जिक मध्ये खूप सारे ड्रग्स आहेत. आपण अँटीकोलिनर्जिकचं क्लासिफिकेशन डिटेल एएनएस मध्ये डिस्कस केलेलं आहे. त्यातले जे इनहेलेशनल रूटनी अँटीकोलिनर्जिक यूज होतात, इप्राट्रोपियम ब्रोमाइड आणि टायोट्रोपियम ब्रोमाइड, हे आपण ब्रोंकियल अस्थमा मध्ये इनहेलेशनल रूटने यूज करू शकतो. तर अँटीकोलिनर्जिक ड्रग्स हे ब्रोंकोडायलेटर आहे. ते स्मूथ मसल्स ऑफ द ब्रोंकाय रिलॅक्स करतात आणि स्मूथ मसल रिलॅक्स झाल्यामुळे ब्रोंकोडायलेटेशन होतं. तर नावातच त्याची मेकॅनिझम ऍक्शन तुम्हाला लक्षात येईल नावावरूनच, की अँटीकोलिनर्जिक ड्रग म्हणजे दीज आर द ड्रग विच ब्लॉक ऍक्शन ऑफ कोलिनर्जिक सिस्टीम, किंवा दुसऱ्या भाषेत दीज आर द ड्रग्स विच ब्लॉक्स ऍक्शन ऑफ असिटिल कोलिन ऑन कोलिनर्जिक रिसेप्टर. तर हे जे इप्राट्रोपियम ब्रोमाइड, टायोट्रोपियम ब्रोमाइड आहे, ते स्मूथ मसल रिलॅक्सेशन करून ब्रोंकोडायलेटेशन कसं करतं, तर हे ड्रग्स जे, तर त्यासाठी पहिले तुम्हाला ऍसिटिल कोलिनची ऍक्शन काय आहे ब्रोंकायवरची ती माहित असणं गरजेचं आहे. तर ऍसिटिल कोलिन हे स्मूथ मसलवर M3 रिसेप्टर जे आहे त्या थ्रू ऍक्ट होतं. M3 हे मस्कुरेनिक रिसेप्टरचा टाईप आहे. आपण पाहिलंय मस्कुरेनिक रिसेप्टरचे टाईप M1, M2, M3. The acetylcholine acts on M3 receptor present on smooth muscles of the bronchi and produce bronchoconstriction. ओके. आणि ऍसिटिलकोलिन एक वन ऑफ द मेडिएटर आहे अस्थमामध्ये. तो रिलीज झाल्यानंतर M3 रिसेप्टरवर ऍक्ट होऊन स्मूथ मसल कॉन्ट्रॅक्ट करून ब्रॉन्को कॉन्स्ट्रक्शन करू शकतो. तर ही ऍसिटिलकोलिनची ऍक्शन ब्लॉक करण्यासाठी आपण M3 ब्लॉकर म्हणजेच अँटीकोलिनर्जिक, अँटी मस्कुरेनिक पण म्हणतो, ते आपण यूज करतो. So anticholinergic drug, ipratropium bromide, tiotropium bromide, they act on the M3 receptor and block this M3 receptor. Due to that, action of acetylcholine on M3 receptor will not occur and it results in bronchodilation. तर ही मेकॅनिझम झाली. तर एक्झाम्पल आपण सांगितले इप्राट्रोपियम ब्रोमाइड, टायोट्रोपियम ब्रोमाइड. तर आपण पाहिले कोलिनर्जिक सिस्टीम कॉन्स्ट्रिक्शन करतं. तर हे ड्रग अँटी कोलिनर्जिक इनिबिट कोलिनर्जिक कॉन्स्ट्रिक्शन टोन. आता जे एअरवेज आहेत त्यात लार्जर एअरवे आणि स्मॉलर एअरवे असे दोन प्रकार पडतात. तर लार्जर एअरवे जे आहे त्यावर M3 रिसेप्टर प्रॉमिनंट आहे. ऍसिटिल कोलिनची ऍक्शन तिथं होऊन ब्रॉन्को कॉन्स्ट्रिक्शन होऊ शकतं. अँटी कोलिनर्जिक ड्रग हे लार्जर एअरवेवर जास्त ऍक्ट होतात आणि बीटा 2 अगोनिस्टिक ड्रग किंवा सिम्पॅथोमायमेटिक ड्रग हे स्मॉलर एअरवेवर ऍक्ट होतात. ओके. तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ऍज कम्पेअर टू सिम्पॅथोमायमेटिक ड्रग, अँटीकोलिनर्जिक आर लेस इफिकेसियस. अँटीकोलिनर्जिक हे अस्थमामध्ये लेस इफिकेसियस ड्रग आहे. मग हे ड्रग आपण ऍड ऑन म्हणून यूज करतो अलॉंग विथ बीटा अगोनिस्ट, अलॉंग विथ सिम्पॅथोमायमेटिक, म्हणजे दुसऱ्या भाषेत सांगायचं झालं
म्हणजे सालब्युटामॉल बरोबर आपण इप्राट्रोपियम ऍड करतो. ओके, सालमेट्रा बरोबर ऍड करू शकतो. तर हे लेस इफिकेशियस आहे. ऍक्च्युली अँटीकोलिनर्जिक जास्त सीओपीडी किंवा अस्थमॅटिक ब्रॉन्कायटिस मध्ये उपयुक्त आहे अस्थमापेक्षा. फक्त मग अस्थमामध्ये यांचा रोल ऍड ऑन आहे अलॉंग विथ सिम्पॅथोमायमेटिक ड्रग. ओके, so mainly used in COPD and asthmatic bronchitis than asthma. So in COPD, anticholinergics are bronchodilators of choice. आता सिम्पॅथोमायमेटिक ड्रग आणि अँटीकोलिनर्जिक ड्रगचा जर ऑनसेट ऑफ ऍक्शनचा विचार केला तर अँटीकोलिनर्जिक समव्हॉट स्लोअर ऍक्टिंग आहेत सिम्पॅथोमायमेटिक पेक्षा. मग आपण हे ड्रग अॅक्यूट अटॅक पेक्षा म्हणजे अॅक्यूट अटॅक मध्ये फास्ट ऍक्टिंग सिम्पॅथोमायमेटिक ड्रग आपण यूज करतो साल्बिटामॉल सारखं. सिम्पॅथोमायमेटिक मध्ये पण काही ड्रग स्लो ऍक्टिंग आहेत जसं सालमेट्रॉल, पण त्यांची ड्युरेशन ऑफ ऍक्शन जास्त आहे. तर आपण पाहिलं होतं सालमेट्रॉल आपण राऊंड द क्लॉक प्रोफिलॅक्सिस, जिथं आपल्याला ब्रॉन्कोडायलेटेशन जास्त तास लागतं तिथं आपण यूज करतो, आणि त्यामध्ये आपण सालमेट्रा बरोबर इप्राट्रोपियम किंवा टायोट्रोपियम ऍड करू शकतो. तर यांचा अँटीकोलिनर्जिक ड्रगचा ऑनसेट ऑफ ऍक्शन स्लो आहे पण ड्युरेशन ऑफ ऍक्शन जास्त आहे. तर ते जनरली राऊंड द क्लॉक प्रोफिलॅक्सिस, जिथं ब्रॉन्कोडायलेटेशन जास्त तास लागतं तिथं आपण सिम्पॅथो मायमेटिक्सच्या कॉम्बिनेशन बरोबर अँटीकोलिनर्जिक यूज करू शकतो. आता जे सिव्हिअर अस्थमा आहे, स्टॅटस अस्थमॅटिकस आपण जी कंडिशन म्हणतो, त्यामध्ये ह्या दोन ड्रगचं कॉम्बिनेशन जर केलं दोन ग्रुपचं अँटीकोलिनर्जिक आणि सिम्पॅथोमायमेटिक, तर त्याचे काय ऍडव्हान्टेज आहे? तर त्याचा मेन ऍडव्हान्टेज असा आहे की अँटीकोलिनर्जिक हे लार्जर एअरवेवर ऍक्ट होतात आणि सिम्पॅथोमायमेटिक हे स्मॉलर एअरवेवर ऍक्ट होतात. तर ह्या डायग्राम मधून लक्षात येईल, समजा आता हे लार्जर एअरवे आहे. ओके, हे लार्जर एअरवेवर अँटीकोलिनर्जिक ड्रग ऍक्ट होतात. ओके, सो ते लेव्हंडल कलरचे जे डॉट दाखवले तिथं हे सगळे अँटीकोलिनर्जिक ड्रगचे ऍक्शन तिथं प्रॉमिनंट आहे. म्हणजे पेरिफेरीला स्मॉलर एअरवे असतात, हे स्मॉलर एअरवे रेड मध्ये दाखवलेले इथं बीटा टू अगोनिस्टिक ड्रग ऍक्ट होतात. तर ह्या कॉम्बिनेशनचा सिव्हिअर अस्थमामध्ये फायदा काय आहे की ह्या कॉम्बिनेशनमुळं लार्जर एअरवे ऍज वेल एज स्मॉलर एअरवे दोन्ही डायलेट होणार आहे. ओके, सिव्हिअर अस्थमामध्ये लार्जर एअरवेचं कॉन्स्ट्रिक्शन झालं असतं, स्मॉलर एअरवेचं कॉन्स्ट्रिक्शन झालं असतं जर आपण फक्त बीटा टू अगोनिस्टिक ड्रग यूज केले, फक्त बीटा टू अगोनिस्टिक ड्रग. तर बीटा टू अगोनिस्टिक ड्रग पेरिफेरी जे स्मॉलर एअरवे आहे त्यावर ऍक्ट होतात, आणि जेव्हा आपण इनहेलेशनल रूटने यूज करतो तेव्हा हे ड्रग इनहेलेशनल रूटनी ह्या लार्जर एअरवे मधून स्मॉलर एअरवे कडे जातात. त्यामुळे जर लार्जर एअरवे कॉन्स्ट्रिक्ट असतील तर बीटा टू अगोनिस्ट जास्त प्रमाणात स्मॉलर एअरवे कडे जाणार नाही, कारण कॉन्स्ट्रिक्शन मुळे तिकडून ते ट्रॅव्हल व्यवस्थित करू शकत नाही. त्याच्यामुळे अँटीकोलिनर्जिक ऍड केले तर लार्जर एअरवे ब्रॉन्कोडायलेटेशन होईल, प्लस बीटा टू अगोनिस्ट जास्त प्रमाणात स्मॉलर एअरवे कडे जाऊ शकतात आणि स्मॉलर एअरवे ही चांगल्या प्रकारे डायलेट होऊ शकतात. तर बीटा टू अगोनिस्ट हे स्मॉलर एअरवे डायलेट करतात, अँटीकोलिनर्जिक हे लार्जर एअरवे डायलेट करतात. त्यामुळे हे कॉम्बिनेशन सिव्हिअर अस्थमा जसं स्टॅटस अस्थमॅटिकस कंडिशन आहे त्यामध्ये हे कॉम्बिनेशन फार महत्वाचं आहे. तर एक्झाम मध्ये 2 मार्कला जर आलं तर हे तुम्हाला माहित पाहिजे पुढं कोणता ग्रुप ऍड होतो, ऍक्ट होतो. ओके, कमिंग टू द नेक्स्ट. ओके, आता इप्राट्रोपियम ब्रोमाइड आणि टायोट्रोपियम ब्रोमाइड मध्ये टायोट्रोपियम जास्त लॉंग ऍक्टिंग आहे. इप्राट्रोपियम 4 ते 6 तास आहे, टायोट्रोपियम जवळजवळ 24 तास आहे इनहेलेशनल. ओके, ऍडव्हान्टेज जर इनहेलेशनल रूटचा बघितलं तर अँटीकोलिनर्जिक साईड इफेक्ट मिनिमल आहे. म्हणजे आपण आता ऍट्रोपिन पण अँटीकोलिनर्जिक ड्रग आहे, तो अस्थमात नाही यूज करत कारण तो इनहेलेशनल रूटने अवेलेबल नाहीये. आणि सिस्टेमिक रूटने यूज केलं तर ऍट्रोपिन ब्रॉन्कोडायलेटेशन करेल, परंतु ऍट्रोपिन काही साईड इफेक्ट करू शकतो, जसं ब्लरिंग ऑफ विजन, ड्रायनेस ऑफ माउथ, ड्रायनेस ऑफ आईज, कॉन्स्टिपेशन, युरिनरी रिटेन्शन हे अँटीकोलिनर्जिक ड्रगचे साईड इफेक्ट आहे. मग ते दिसू शकतात. म्हणून आपण इनहेलेशनल रूटने जे अँटीकोलिनर्जिक अवेलेबल आहे ते यूज केले तर
सिस्टेमिक साईड इफेक्ट अँटीकोलिनर्जिक ड्रगचे कमीत कमी दिसतील. ओके. आता कॉम्बिनेशन ऑफ बीटा टू अगोनिस्ट अँड अँटीकोलिनर्जिक ड्रग इज यूज इन सिव्हिअर रिफ्रॅक्टरी अस्थमा बाय नेबुलायझेशन. ज्या पेशंटला सिव्हिअर अस्थमा आहे त्यामध्ये आपण नेबुलायझेशन पद्धतीने जे नेबुलायझर मशीन आहे त्यामध्ये हे कॉम्बिनेशन असलेलं ड्रग्स यूज करू शकतो, बीटा टू अगोनिस्ट आणि अँटीकोलिनर्जिक. आता तिसरा जो ग्रुप आहे मिथिल झॅन्थिन्स, त्यामध्ये अमायनोफायलिन, थिओफायलिन असे ना ड्रग येतात. तर आपल्याला हे माहित आहे की सायक्लिक एएमपी इज मेटाबोलाइज टू 5-AMP with the help of phosphodiesterase एन्झाईम. आणि मिथिल झॅन्थिन फॉस्फोडायस्टेरेज इनिबिटर आहे. त्यामुळं these drugs inhibit the metabolism of cyclic AMP to 5-AMP. त्यामुळे सायक्लिक एएमपी ची लेव्हल वाढते बॉडीमध्ये. अँड सायक्लिक एएमपी रिस्पॉन्सिबल फॉर स्मूथ मसल रिलॅक्सेशन अँड ड्यू टू दॅट ब्रोंकोडायलेटेशन ऑकर. ओके. So methylxanthine, these are the drugs which act by inhibiting phosphodiesterase enzyme. Due to that, metabolism of cyclic AMP to 5-AMP is inhibited, level of cyclic AMP is increased, and this cyclic AMP responsible for relaxation of the स्मूथ मसल and it results in bronchodilation. तर हा तिसरा ग्रुप झाला ब्रॉन्कोडायलेटेशन मध्ये. तर तीनच ग्रुप आहे ब्रॉन्कोडायलेट, बाकी कोणतेच ड्रग तुम्हाला ब्रॉन्कोडायलेटेशन मध्ये मेन्शन नाही करायचे. एक तर सिम्पॅथोमायमेटिक ड्रग, अँटीकोलिनर्जिक ड्रग आणि तिसरा आहे मिथिल झॅन्थिन. तर मिथिल झॅन्थिन मध्ये कोणकोणते ड्रग येतात पहा. तर मेकॅनिझम ऑफ ऍक्शन, ही मेकॅनिझम ऍटलिस्ट वी आर एक्सपेक्टेड फ्रॉम यू पीपल. ओके. त्यानंतर बाकी मेकॅनिझम ऍडिशनल आहेत ते मी तुमच्याशी डिस्कस करतो, पण ही मेकॅनिझम जरी लिहिली मोर दॅन इनफ आहे. ओके. ओके. आता सायक्लिक एएमपी वाढल्यामुळं ब्रॉन्कोडायलेटेशन होतं, ही मेकॅनिझम फार महत्वाची आहे. त्याचप्रमाणे सायक्लिक एएमपी जेव्हा मास सेल मध्ये वाढतं त्यामुळं मास सेल स्टॅबिलायझेशन होऊन हिस्टामिन आणि अदर मेरिटरचं रिलीज कमी होतं आणि ही ऍक्शन पण ब्रोंकियल अस्थमाच्या थेराप्युटिक इफेक्ट मध्ये कंट्रीब्युट होतं. म्हणजे सायक्लिक एएमपी वाढल्याने स्मूथ मसल रिलॅक्स होऊन ब्रॉन्कोडायलेटेशन होणार आहे. त्याचप्रमाणे मास सेल मधलं सायक्लिक एएमपी वाढल्यामुळं मास सेल मधून जे इन्फ्लामेटरी मेडिएटर रिलीज होता हिस्टामाइन सारखे आणि बाकी अदर इन्फ्लामेटरी मेडिएटर जसं ल्युकोट्राईन आहे, ओके, प्लेटलेट ऍक्टिव्हेटिंग फॅक्टर आहे, तर ते होणार नाही सायक्लिक एएमपी मास सेल मधले वाढल्यामुळं. म्हणजे सायक्लिक एएमपी लेव्हल इन मास सेल इन्क्रीज झाल्यामुळं सायक्लिक एएमपी मधून इन्फ्लॅमेटरी मेडिएटरचं रिलीज कमी होतं आणि दॅट इज ऑल्सो कंट्रीब्युटेड टू थेराप्युटिक इफेक्ट ऑफ ब्रॉन्कियल अस्थमा. तर ही सायक्लिक एएमपी वाढल्यामुळं ह्या दोन ऍक्शन आहेत, त्यात ब्रॉन्कोडायलेटेशन ऍक्शन इज एक्सपेक्टेड फ्रॉम यू. त्यानंतर हे ड्रग ऍडिनोसिन रिसेप्टर पण ब्लॉक करता आणि त्याच्यामुळे ही ब्रॉन्कोडायलेटेशन होतं. ही ऍडिशनल मेकॅनिझम आहे मिथिल झॅन्थिनची, ब्लॉकेज ऑफ ऍडिनोसिन रिसेप्टर रिस्पॉन्सिबल फॉर ब्रॉन्कोडायलेटेशन. थर्ड जी ऍक्शन आहे, ओके, ती ऍक्शन अस्थमाशी रिलेटेड म्हणजे हाय कॉन्सन्ट्रेशनला दिसते, त्यामुळं आपण जे अस्थमाच्या पेशंटला डोस यूज करतो त्यात ती दिसत नाही. ते काय करतात मिथिल झॅन्थिन, इन्क्रीज रिलीज ऑफ कॅल्शियम फ्रॉम सार्कोप्लाझ्मिक रेटिक्युलम. तर आपल्या शरीरामध्ये सेलमध्ये सार्कोप्लाझ्मिक रेटिक्युलम नावाचा जो स्ट्रक्चर आहे त्यात कॅल्शियम स्टोअर असतो, त्यातून हे कॅल्शियम रिलीज होतं आणि त्याच्यामुळं डायफ्रामचं कॉन्ट्रा म्हणजे डायफ्रॅमेट मसलमध्ये सार्कोप्लाझ्मिक रेटिक्युलम जे स्ट्रक्चर आहे आतमध्ये तर त्यामधून कॅल्शियमचं रिलीज हे ड्रग वाढवतं आणि कॅल्शियम जेव्हा सायटोप्लाझम मध्ये वाढतो तेव्हा कॉन्ट्रॅक्शन ऑफ द स्केलेटल मसल होतं आणि डायफ्रामचं कॉन्ट्रॅक्शन हे ड्रग वाढवतं, पण ते हाय कॉन्सन्ट्रेशनला ही ऍक्शन दिसते. आता अस्थमामध्ये मिथिल झॅन्थिन मध्ये जे ड्रग येतात त्यात थिओफायलिन, अमायनोफायलिन, डेरिफायलिन हे ड्रग येतात. तर यापैकी कोणते ड्रग यूज केलेत तुम्ही?
डेरिफायलिन, अमायनोफायलिन. टेरिफायलिन, अमायनोफायलिन यूज केलेले आहे. ठीक. हम्म. ओके. आता हे जे ड्रग आहेत ना, यांचा थेराप्युटिक इंडेक्स नॅरो आहे. तर थेराप्युटिक इंडेक्स डिटरमाइन द सेफ्टी ऑफ द ड्रग. हे तुम्हाला जनरल फार्मॅक मध्ये आपण शिकलेलो आहोत. थेराप्युटिक इंडेक्स डिटरमाइन द सेफ्टी ऑफ द ड्रग. आता थेराप्युटिक इंडेक्स एखाद्या ड्रगचा जास्त असेल याचा अर्थ तो ड्रग सेफ असतो. थेराप्युटिक इंडेक्स एखाद्या ड्रगचा कमी असेल तर तो ड्रग सेफ नसतो. तर हे मिथिल झॅन्थिन जे आहेत त्यांचा थेराप्युटिक इंडेक्स नॅरो आहे. त्यामुळे त्यांचे खूप सारे ऍडव्हर्स इफेक्ट दिसतात, थोडं जरी प्लाझ्मा कॉन्सन्ट्रेशन वाढवलं तर. तर थिओफायलिन हॅज नॅरो थेराप्युटिक इंडेक्स. जीआयटी, सीएनएस, सीव्हीएस ऍडव्हर्स इफेक्ट त्यांनी दिसतात. तर आता हे ऍडव्हर्स इफेक्टचं लॉजिक म्हणजे का कशामुळे होतात ते क्लिअर नाही, फक्त नॉन स्पेसिफिक ऍडव्हर्स इफेक्ट आहेत. तर ओमेटिंग, डिस्पेप्सिया हे जीआयटी रिलेटेड साइड इफेक्ट आहे. इन्सोमनिया, हेडेक, नर्वसनेस, रेस्टलेसनेस हे सीएनएस रिलेटेड ऍडव्हर्स इफेक्ट आहे. पाल्पिटेशन, ओके. त्यानंतर हायपोटेन्शन, फ्लशिंग. हायपोटेन्शन म्हणजे व्हॅसोडायलेटेशन झालं तर हायपोटेन्शन होऊ शकतं. ब्लड फ्लो टू द पेरिफेरल ऑर्गन इन्क्रीज होऊन फ्लशिंग होऊ शकतं. टॅकिपनिया, टॅकिपनिया म्हणजे रेस्पिरेटरी रेट वाढतो. शॉक, अरेथमिया हे काही ऍडव्हर्स इफेक्ट ह्या ड्रगमुळे दिसून येतात. तर हे तुम्हाला त्यामुळं जास्त करून आपण बीटा टू अगोनिस्टिक आणि अँटीकोलिनर्जिक ड्रग यूज करतो. पहिले हे थिओफायलिन म्हणजे मिथिल झॅन्थिन ग्रुपचे ड्रग यूज होत होते. आता पहिले आपण बीटा टू अगोनिस्टिक ड्रग, अँटीकोलिनर्जिक ड्रग हे यूज करतो. आणि जर यांनी कंट्रोल नाही झालं तर मग शेवटी हे मिथिल झॅन्थिन ड्रगचा वापर करायला म्हणजे हा याचा वापर केला जातो. तर मेन प्रॉब्लेम ह्या मिथिल झॅन्थिन ड्रगचा जो आहे तो नॅरो थेरापेटिक इंडेक्स आहे. तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आणि हे ऍडव्हर्स इफेक्ट तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. जीआयटी, सीएनएस आणि सीव्हीएस ऍडव्हर्स इफेक्ट. जीआयटी ओमेटिंग अँड डिस्पेप्सिया, CNS रिलेटेड इन्सोमनिया, हेडेक, नर्वसनेस, रेस्टलेसनेस, सीव्हीएस रिलेटेड पाल्पिटेशन, फ्लशिंग, हायपोटेशन. ओके. आता कन्वर्जन सीएनएस रिलेटेड आहे. शॉक अरेथमिया सीव्हीएस रिलेटेड आहे आणि टॅकिपनिया. आता हे एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू महत्वाचं नाहीये. ओके. तर हे सगळे प्रिपरेशन आहे. थिओफायलिन, अनहायड्रस, अमायनोफायलिन, हायड्रोक्सी इथिल थिओफायलिन, डॉक्झोफायलिन. तर हे एक्झाम मध्ये तुम्हाला कोणीही विचारणार नाही. फक्त पीपीटी मध्ये मी मेन्शन केलं का आहे की केली त्रिपाठी मध्ये हे प्रिपरेशन डोसेस दिलेले आहेत. तर थिओफायलिन हा पुअरली सोल्युबल इन वॉटर आहे. तर हा इंजेक्ट करू शकत नाही. 100 to 300 मिलीग्राम सीडीएस ओरली आहे. सस्टेन रिलीज टॅबलेट आपण यूज करतो त्यामुळे ड्रग स्लोली एंटर होतं सिस्टेमिक सर्क्युलेशन मध्ये आणि साईड इफेक्ट जे आहेत त्याचे चान्सेस कमी होतात. तर थिओफायलिन अनहायड्रेस. अमायनोफायलिन हा वॉटर सोल्युबल आहे त्यामुळे आपण आय व्ही इंजेक्ट करू शकतो, परंतु इंट्रामस्क्युलर किंवा सबक्युटॅनस देत नाही. हायली इरिटेटिंग आहे, आपण जनरल फार्मॅक मध्ये बघितलेलं आहे. हायली इरिटेटिंग ड्रग आपण आय व्ही रूटने यूज करू शकतो. सबक्युटेनियसली आपण हायली इरिटेंट ड्रग अवॉइड करायचे आणि इंट्रामस्क्युलरली पण अवॉइड केले पाहिजे. इंट्रामस्क्युलरली आपण माइल्ड इरिटंट देऊ शकतो. तर तोच कन्सेप्ट आहे. हायली इरिटेंट ड्रग असल्यामुळं बेटर टू यूज बाय आय व्ही रूट अमायनोफायलिन. तर ओरली आणि आय व्ही हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. 250 to 500 mg ओरली आहे आणि आपण स्लो आय व्ही इंजेक्शन पण देऊ शकतो. हायड्रॉक्सी येथील थिओफायलिन वॉटर सोल्युबल आहे, ओरली देऊ शकतो, आय व्ही देऊ शकतो किंवा इंट्रामस्क्युलरली पण सबक्युटेनियसली देत नाही. डॉक्झोफायलिन हा ओरल मिथिल झॅन्थिन आहे, लॉंग ऍक्टिंग. ओके. आणि त्याचा एक ऍडव्हान्टेज असा आहे की तो स्लीप डिस्टर्ब करत नाही. आपण पाहिलं काही मिथिल झॅन्थिनचे ऍडव्हर्स इफेक्ट आहे, इन्सोमनिया, डिस्पेप्सिया ऍडव्हर्स इफेक्ट आहे. तर हा डॉक्झोफायलिन स्लीप इंटरफिअर नाही करत आणि गॅस्ट्रिक सिक्रेशन पण स्टिम्युलेट करत नाही. तर ते ऍडव्हान्टेज आहे.
400 मिलीग्रॅम ओडी इन द इव्हिनिंग डॉक्झोफायलिन आपण देऊ शकतो. तर डॉक्झोफायलिन हा लॉंग ऍक्टिंग ओरल मिथिल झॅन्थिन आहे, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. तर हे प्रिपरेशन आणि डोसेस आहेत, तुम्ही डे टू डे क्लिनिकल प्रॅक्टिस मध्ये यूज करा, त्यामुळे तुम्हाला माहित असतील. ओके. तर पहा, ओरल थिओफायलिन कॅन बी यूज इन माइल्ड टू मॉडरेटली सिव्हिअर अस्थमा ॲज ए थर्ड लाईन or alternative adjuvant drug, especially in patient with nocturnal asthma. It is more useful in COPD. The third choice drug generally. Use of intravenous aminophylline in status asthmaticus is outmoded. Outmoded म्हणजे आता रेअरली यूज होतं, कारण ड्यू टू साईड इफेक्ट रिस्क. पहिले आपण खूप यूज केला गेलेला आहे तो क्लिनिकल प्रॅक्टिस, पण आता स्टॅटस ॲस्थमॅटिकसच्या पेशंटमध्ये ही लास्ट ऑप्शन आपण हे अमायनोफायलिनचा ठेवायचा ऍज पर द गाईडलाईन. ओके. आता नवीन मिथिल झॅन्थिन जे अंडर ट्रायल आहेत ते सिलेक्टिव्ह फॉस्फोडायस्टेरेस 4 आहे, इनहिबिटर आहे, सिलोमिलास्ट आणि रोफ्लुमिलास्ट. तर हे मिथिल झॅन्थिन डेरिव्हेटिव्ह म्हणजे मिथिल झॅन्थिनचे न्यूअर आहेत असं म्हणू शकतो. ते सिलेक्टिव्ह फॉस्फोडायस्टेरेस 4 एन्झाईम इनिबिट करतात. तर फॉस्फोडायस्टेरेस एन्झाईमचे पण टाईप 7, 2, 3, 4 असे आहेत. तर त्यामधले फॉस्फोडायस्टेरेस 4 हे त्या ड्रगनी इनिबिट केले जातात, सिलोमिलास्ट आणि रोफ्लोमिलास्ट. ओके. तर ब्रॉन्कोडायलेटर ग्रुप आपला संपलेला आहे. त्यामध्ये आपण तिन्ही ग्रुप बघितलेले आहेत. तर एक्झाम मध्ये ब्रॉन्कोडायलेटर ऍज अ पार्ट ऑफ लॉंग क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. तर तिन्ही ड्रगचं तुम्हाला बेसिक गोष्टी, मेकॅनिझम ऑफ ऍक्शन आणि साईड इफेक्ट माहीत असणं गरजेचं आहे. ओके. त्यानंतरचे आता बाकीचे ड्रग आपण पाहणार आहे. एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू दुसरा जो ग्रुप महत्वाचा आहे कॉर्टिकोस्टिरॉइड. इनहेल त्यात सिस्टेमिक आणि इनहेलेशनल कॉर्टिकोस्टेरॉइड दोन्ही, आणि मग स्टॅटस अस्थमॅटिकची ट्रीटमेंट. आता त्याचबरोबर काही अदर ड्रग्स पण आहेत, ते पण आपण डिस्कस करणार आहोत. तर ड्रग ऍक्टिंग ऑन ल्युकोट्राईन सिस्टीम. तर आपण पाहिलेलं आहे ब्रॉन्कियल अस्थमाच्या पॅथोफिजिओलॉजी मध्ये ल्युकोट्राईन्स कन्सिडर ॲज वन ऑफ द इम्पॉर्टंट मेडिएटर्स इन द पॅथोफिजिओलॉजी ऑफ ब्रॉन्कियल अस्थमा. तर हे ल्युकोट्राईन्स तयार कसे होतात, तर ॲरेचोडेनिक ऍसिड पाथवेने. ओके. जे सेल मेम्ब्रेन असतं, मेम्ब्रेन फॉस्फोलिपिड्स, तर ते पहिले ॲरेचोडेनिक ऍसिड मध्ये कन्वर्ट होतात. ओके, फॉस्फोलायपेज A2 एन्झाईमने. आणि हे मेम्ब्रेन फॉस्फोलिपिड ॲरेचोडेनिक ऍसिड मध्ये कन्वर्ट झाल्यानंतर याला फॉस्फोलायपेज A2 एन्झाईम लागतं. त्याचे ॲरेचोडेनिक ऍसिड पाथवेचे दोन, म्हणजे ॲरेचोडेनिक ऍसिड पाथवे मध्ये दोन पाथवे आहे, एक कॉक्स पाथवे आणि एक क्लॉक्स पाथवे. कॉक्स पाथवे मध्ये सायक्लोऑक्सिजनेज एन्झाईमच्या माध्यमातून ॲरेचोडेनिक ऍसिड प्रोस्टॅग्लॅन्डिन्स मध्ये कन्वर्ट होतात. ह्या प्रोस्टॅग्लॅन्डिनचा रोल पेन, फिवर, इन्फ्लामेशन मध्ये आहे. ओके. आणि त्याच्यामुळं एक कॉक्स इनहिबिटर आपण ऍज ए एनर्जेसिक, अँटीपायरेटिक, अँटी इन्फ्लामेटरी ड्रग म्हणून यूज करतो. आणि त्या ग्रुपला नाव आहे NSAID, नॉन स्टिरॉइडल अँटी इन्फ्लामेटरी ड्रग. तर एनसेड्स आपण जे म्हणतो ते कॉक्स एन्झाईम इनिबिट करून ऍक्ट होतात आणि प्रोस्टॅग्लॅन्डिन सिंथेसिस कमी होते. ॲरेचोडेनिक ऍसिड पाथवेमध्ये दुसरा पाथवे आहे लॉक्स पाथवे. त्यामध्ये लायपोऑक्सिजनेज एन्झाईमच्या माध्यमातून ॲरेचोनिक ऍसिड ल्युकोट्राईन्स मध्ये कन्वर्ट होतात. ओके. ल्युकोट्राईन्स B4, C4, D4. हे ल्युकोट्राईन्स हे ल्युकोट्राईन 1 रिसेप्टरवर ऍक्ट होतात आणि ब्रॉन्को म्हणजे ल्युकोट्राईन्स रिस्पॉन्सिबल फॉर ब्रॉन्कोकॉन्स्ट्रिक्शन. ओके. तर हे जे ल्युकोट्राईन्स आहेत हे LT1 रिसेप्टरवर ऍक्ट होतात आणि मग त्यांची ते अस्थमामध्ये त्यांचा रोल दिसून येतो. ते ब्रॉन्कोकॉन्स्ट्रिक्शन करतात, म्युकस सिक्रेशन इन्क्रीज करतात, म्युकोसिलरी क्लिअरन्स कमी करतात, व्हॅस्क्युलर परमेबिलिटी वाढवतात. तर हे ल्युकोट्राईनच्या ऍक्शन्स आहे. तर ल्युकोट्राईन आणि प्रोस्टॅग्लॅन्डिन पैकी ल्युकोट्राईनचा रोल अस्थमाच्या पॅथोफिजिओलॉजी मध्ये जास्त दिसून आलेला आहे. त्यामुळं ल्युकोट्राईन सिस्टीमवर ऍक्ट होणारे ड्रग आपण अस्थमात देतो. तर कोणते ड्रग यूज करू शकतो,
तर आपण दोन प्रकारचे ड्रग यूज करू शकतो. एक तर ल्युकोट्राईन सिंथेसिस कमी करणारे ड्रग यूज करू शकतो. कसे करू शकतो? लॉक्स एन्झाईम इनहिबिट करणारे, लायपोऑक्सिजेनेज एन्झाईम इनहिबिट करणारे ड्रग. त्यामध्ये झायल्युटॉन नावाचा ड्रग आहे. आता हा झायल्युटॉन क्लिनिकल प्रॅक्टिस मध्ये यूज होत नाही ड्यू टू हिपॅटोटॉक्झिसिटी. तर एकच ड्रग त्या ग्रुपमधला आहे. त्यामुळं लॉक्स एन्झाईम इनहिबिट करणारे ड्रग आपण डे टू डे क्लिनिकल प्रॅक्टिस मध्ये यूज करत नाही. मग दुसरं ऑप्शन काय आहे? जे ल्युकोट्राईन बनलेलं आहे त्याची ऍक्शन LT1 रिसेप्टरवर होऊ द्यायची नाही. मग त्यामुळे हे रिसेप्टर ब्लॉक करणारे ड्रग, त्याला आपण ल्युकोट्राईन अँटीअगोनिस्ट असं म्हणतो, ते यूज करतो. तर ल्युकोट्राईन अँटागोनिस्ट मध्ये कोणते ड्रग आहेत? ह्या सगळ्या ड्रगचे नावं, जे मुलांची नावं आहे ना त्याच्याशी रिलेटेड आहे. मॉन्टी, झापीर, प्राण, इरा. तर कोणते ड्रग आहे? मॉन्टे लुकास्ट, ओके, प्राण लुकास्ट, ओके, झापीर लुकास्ट, इरा लुकास्ट, ओके. मॉन्टी, झापीर, प्राण आणि इरा लुकास्ट हे ड्रग आहे. मॉन्टी लुकास, इरा लुकास, झापीर लुकास सॉरी, आणि इरा लुकास. तर मॉन्टी लुकास, झापीर लुकास, प्राण लुकास आणि इरा लुकास हे ल्युकोट्राईन रिसेप्टर अँटागोनिस्ट आपण ब्रॉन्कियल अस्थमा मध्ये यूज करतो. तर हे बेसिक गोष्टी मी तुमच्याशी डिस्कस केलेली आहे. तर पहा, ल्युकोट्राईन अँटेगोनिस्ट, आता झायल्युटॉन मी इथं डिस्कस करणार नाही कारण तो यूज होत नाहीये. तर तो लॉक्स एन्झाईम इनहिबिट करून ऍक्ट होतो. तर तेवढंच MCQ पॉईंट ऑफ व्ह्यू तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ल्युकोट्राईन अँटागोनिस्ट, these are the drugs which inhibit LT1 receptor. ओके. त्यामुळं काय होतं? ओके, रिस्पॉन्सिबल फॉर ब्रोंकोडायलेटेशन, सप्रेशन ऑफ ब्रोंकियल इन्फ्लामेशन, इन्क्रीज म्युकोसिलरी क्लिअरन्स, डिक्रीज म्युकस सिक्रिशन. म्हणजे मेन ते अँटी इन्फ्लामेटरी म्हणून पॉइंट होतात. ओके. ऍक्च्युअली दे रिस्पॉन्सिबल, दे प्रिव्हेंट ब्रोंको कॉन्स्ट्रिक्शन. हे वर्ड ज्यादा अप्रोप्रिएट है. दिस ड्रग प्रिव्हेंट ब्रोंको कॉन्स्ट्रिक्शन. ओके. सप्रेशन ऑफ ब्रोंकियल इन्फ्लामेशन ही दुसरी ऍक्शन. म्युकोसिलरी क्लिअरन्स इन्क्रीज करतात आणि म्युकस सिक्रिशन डिक्रीज करतात. ह्या मेकॅनिझमने ते ऍक्ट होतात. तर यामध्ये काही पेशंट मध्ये हे उपयुक्त असतात, काही पेशंट मध्ये रिस्पॉन्स दिसत नाही. तर तेच आहे, सम आर रिस्पॉन्स दर व्हाईल अदर आर नॉन रिस्पॉन्डर फॉर अँटी ल्युकोट्राईन थेरपी. हे सेफ ड्रग आहे. फ्यू साईड इफेक्ट आहे, हेडेक, रॅशेस आहेत साईड इफेक्ट मध्ये. परंतु जर प्रोफॅलेक्सिस पॉइंट ऑफ व्ह्यू म्हणजे अँटी इन्फ्लेमेटरी ऍक्शन आहे, ज्यावेळेस अस्थमाचा अटॅक ब्रोंकोडायलेटर्स देऊन पण कमी होत नाही, त्यावेळेस आपल्याला ऍडिशनल ड्रग यूज करावे लागतात. त्यामध्ये प्रोफॅलेक्सिस पॉइंट ऑफ व्ह्यू सर्वात बेस्ट ग्रुप आहे कॉर्टिकोस्टिरॉइड. त्यानंतर आपण मास्टेल, स्टॅबिझर, लिकोट्राईन अँटागोनिस्ट पण यूज करू शकतो. पण बेस्ट ग्रुप फॉर प्रोफिलॅक्सिस पॉइंट ऑफ व्ह्यू इन ब्रोंकियल अस्थमा इज कॉर्टिकोस्टिरॉइड. ओके. तर व्हेरी सेफ ड्रग आहे. हेडेक, रॅशेस, ऍडव्हर्स इफेक्ट आहे. काही पेशंट मध्ये इओसिनोफिलिया आणि न्यूरोपॅथी दिसून येतो. आणि कॅरेक्टरिस्टिक एक सिंड्रोम पण काही पेशंट मध्ये दिसून येतो. त्यात मी काही डिटेल जाणार नाही. चर्ग स्ट्रॉस सिंड्रोम. तर हेडेक, रॅशेस, इओसिनोफिलिया, न्यूरोपॅथी आणि चर्ग स्ट्रॉस सिंड्रोम हे ह्या ड्रगचे साईड इफेक्ट आहेत. तर मॉन्टिलुकास्ट आणि झापीर लुकास्ट मध्ये मॉन्टिलुकासचा डोस 10 mg आहे. लहान मुलांमध्ये 5 ते 14 वर्षासाठी 5 mg आपण यूज करतो. झापीर लुकासचा डोस थोडा जास्त आहे. ऍडल्ट मध्ये 20 mg आहे आणि 5 ते 11 वर्षासाठी 10 mg आहे. तर प्राण लुकास, हिरा लुकास अंडर ट्रायल आहे. तो जास्त पॉप्युलर मॉन्टी लुकास आहे. इव्हन अलर्जिक रायनायटिस मध्ये लिओसेट्रिनजिन कॉम्बिनेशन बरोबरही मॉन्टी लुकासचा यूज खूप जास्त होतो. तर मेनली कशात यूज करतात आणि कशासाठी यूज करतात ते फार महत्वाचं आहे. ते मेनली यूज फॉर प्रोफेलेक्टिक पर्पज. अॅक्यूट अटॅक साठी त्यांचा रोल नाही. प्रोफेलेक्टिक पर्पज कोणत्या? माइल्ड टू मॉडरेट अस्थमा ॲज अन अल्टरनेटिव्ह टू इनहेल स्टिरॉइड. बेस्ट ग्रुप तर इनहेल स्टिरॉइड आहे आणि ॲज अ अल्टरनेटिव्ह टू
त्या ड्रगला आपण यूज करू शकतो किंवा ऍज अ ऍडज्युएंट पण यूज करू शकतो. ऍडज्युएंट म्हणजे स्टिरॉइड, इनहेलेशनल स्टिरॉइड पण आपण स्टार्ट केलेले आहेत, परंतु कंट्रोल होत नाहीये, त्यावेळेस मग मॉन्टिलुकास ओरली आपण ऍड करू शकतो. ओके, तर मेनली प्रोफेलॅक्सिस पॉईंट ऑफ व्ह्यू आपण यूज करतो. ओरली ओव्हरऑल इफिकेसी इज लेस दॅन स्टिरॉइड. पहा, मी तुम्हाला सांगितलेलं आहे की स्टिरॉइड पेक्षा यांची इफिकेसी लेस आहे. बेस्ट ग्रुप फॉर प्रोफेलॅक्सिस पॉईंट ऑफ व्ह्यू कॉर्टिकोस्टिरॉइड, बरोबर आहे. पण साईड इफेक्ट कमी असल्यामुळं मोर ऍक्सेप्टेबल इन चिल्ड्रन, चिल्ड्रन मध्ये त्यांचा ऍक्सेप्टन्स चांगला आहे. पण इफिकेसी वाईज फॉर प्रोफेलॅक्सिस पॉईंट ऑफ व्ह्यू कॉर्टिकोस्टिरॉइड्स आर द बेस्ट ड्रग्स इन द ट्रीटमेंट ऑफ ब्रॉन्कियल अस्थमा. सिव्हिअर अस्थमामध्ये स्टिरॉइडचा डोसही ते कमी करतात आणि बीटा टू अगोनिस्टची नीड पण ते कमी करू शकतात. म्हणजेच सिव्हिअर अस्थमामध्ये तुम्हाला बीटा टू अगोनिस्ट यूज करायचे आहेत, कॉर्टिकोस्टिरॉइड इनहेलेशनली आपण यूज करू शकतो आणि त्याबरोबर हे ल्युकोट्राईन अँटागोनिस्ट पण यूज करू शकतात. ऍस्पिरिन इंड्यूस अस्थमामध्येही हे ड्रग आपण यूज करू शकतो. तर ऍस्पिरिन नावाचा ड्रग तुम्हाला सर्वांना माहित आहे. ऍस्पिरिन अस्थमाच्या पेशंटमध्ये अस्थमाचे अटॅक प्रेसिपिटेट करतो. तर ऍस्पिरिन कसा अटॅक प्रेसिपिटेट करतो हेही मी मागील लेक्चरमध्ये तुमच्याशी डिस्कस केलेलं आहे. ॲरोचिडोनिक ऍसिडचे, एक मिनिट, आपण हे पाहिलं आहे, मेम्ब्रेन फॉस्फोलिपिड इज कन्वर्टेड इंटू ॲरोचिडोनिक ऍसिड. आणि ॲरोचिडोनिक ऍसिडचे दोन पाथवे आहे, कॉक्स पाथवे आणि लॉक्स पाथवे. कॉक्स पाथवेनी प्रोस्टॅग्लॅन्डिन तयार होतात, लॉक्स पाथवेनी ल्युकोट्राईन तयार होतात. तर ऍस्पिरिन हा इरिव्हर्सिबल कॉक्स इनिबिटर आहे. हा नॉन स्टिरॉइडल अँटी इन्फ्लॅमेटरी ड्रग आहे. आपण तो मेनली अँटीप्लेटलेट म्हणून यूज करतो. तर कॉक्स एन्झाईम इरिव्हर्सिबली ऍस्पिरिन इनहिबिट करतं. त्याच्यामुळे जो पण ॲरोचिडोनिक ऍसिड आहे इट इज डायव्हर्टेड टुवर्ड्स ल्युकोट्राईन सिंथेसिस आणि ल्युकोट्राईन सिंथेसिस वाढते आणि त्यामुळं अस्थमाच्या पेशंटमध्ये अटॅक प्रेसिपिटेट होऊ शकतो ऍस्पिरिनमुळं. त्यामुळं अँटीप्लेटलेट ड्रग जर द्यायचा असेल अस्थमाच्या पेशंटमध्ये तर ऍस्पिरिनच्या ऐवजी तुम्ही क्लोपिडोग्रिल प्रेफर करा. ऍस्पिरिन may induce attack of bronchial asthma due to diversion of arachidonic acid towards ल्युकोट्राईन पाथवे. तर ऍस्पिरिन इंड्यूस अस्थमा मध्ये पण आपण हे ल्युकोट्राईन अँटागोनिस्ट यूज करू शकतो. एक्सरसाइज इंड्यूस एअरवे ऑब्स्ट्रक्शन, एक्सरसाइज इंड्यूस अस्थमा मध्ये ही ल्युकोट्राईन अँटागोनिस्ट आपण यूज करू शकतो. तर ओव्हरऑल ल्युकोट्राईन अँटागोनिस्ट मॉन्टिलुकास, झापिरलुकास आपण प्रोफेलॅक्टिक पर्पज पॉईंट ऑफ व्ह्यू यूज करतो, हे तुम्हाला आता लक्षात आलेलं असेल. ॲलर्जिक रायनायटिस ऑलरेडी मी सांगितलंय की लिव्होसेट्रिझिन बरोबर मॉन्टिलुकास कॉम्बिनेशनही अवेलेबल आहे मार्केटमध्ये, त्यासाठीही आपण मॉन्टिलुकास, झापिरलुकास हे ड्रग यूज करतो. ओके, however not suitable for terminating acute attack of asthma. acute attack of asthma साठी बीटा टू अगोनिस्टच बेस्ट आहे, बरोबर आहे. ब्रोंकोडायलेटर्स आपण यूज करतो अॅक्यूट अटॅक मध्ये आणि त्यातही बीटा टू अगोनिस्टिक ड्रग, त्यात फास्ट ऍक्टिंग. ओके, बीटा टू अगोनिस्ट जे फास्ट ऍक्टिंग आहे पण ड्युरेशन शॉर्ट ऍक्टिंग आहे, साल्बिटामॉल सारखे. ओके, लक्षात आले ल्युकोट्राईन अँटागोनिस्ट. ओके, मासेल स्टॅबिलायझर यामध्ये सोडियम क्रोमोग्लायकेट आहे, कीटोटिफेन आहे. हे ड्रग तुम्ही डे टू डे क्लिनिकल प्रॅक्टिस मध्ये पाहिलेत प्रिस्क्राईब करताना किंवा तुम्ही प्रिस्क्राईब केलेत सोडियम क्रोमोग्लायकेट किंवा कीटोटिफेन. मासेल स्टॅबिलायझर, सोडियम क्रोमोग्लायकेट यूज केलाय? नाही सर. ओके, मी पण याचा यूज जास्त पाहिलेला नाहीये सोडियम ग्लायकेटचा, सोडियम क्रोमोग्लायकेट किंवा कीटोटिफेन. आता एमसीक्यू पॉईंट ऑफ व्ह्यू हा पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचा. कन्फ्युजन कशात होतं, ल्युकोट्राईन अँटागोनिस्ट आणि मास्टियल स्टॅबिलायझर. तर ल्युकोट्राईन अँटागोनिस्ट जे आहे त्यांचं सगळ्यांचं स्पेलिंग पहा, मॉन्टी लुकास्ट, लुकासने एंड होतं, झापीर लुकास्ट, प्राण लुकास्ट, इरा लुकास्ट, तर ते ल्युकोट्राईन अँटागोनिस्ट आहे. आणि मास्टियल स्टॅबिलायझर मध्ये सोडियम क्रोमोग्लायकेट कीटोटिफेन आहे. तर नावातच आहे मास्ट सेल स्टॅबिलायझर, म्हणजे हे ड्रग आपण प्रोफिलॅक्सिस पॉईंट ऑफ व्ह्यू यूज करतो आणि हे ड्रग काय करतात, मास्ट सेल स्टॅबिलाईज करतात. म्हणजेच मास्ट सेल मधून जे
इन्फ्लामेटरी मेडिएटर रिलीज होतात आणि ते अस्थमाचा अटॅक प्रेसिपिटेट करतात. तर हे इन्फ्लामेटरी मेडिएटर ते रिलीज करत नाही, ड्रग रिलीज होऊ देत नाही. मग त्यामध्ये लिकोट्राईन असतील, त्यामध्ये पेटलेट ऍक्टिव्हिटिंग फॅक्टर्स असतील, ओके, त्यामध्ये हिस्टामिन असेल. तर हे मास्ट सेल मधून जे केमिकल्स रिलीज होतात आणि त्यानंतर अटॅक प्रेसिपिट होतो, तर हे ड्रग मास्ट सेल मधून इन्फ्लामेटरी रिलीज होऊ देत नाही, इन्फ्लामेटरी मेडिएटर रिलीज होऊ देत नाही, मास्ट सेलला स्टॅबिलाईज करता, म्हणून त्यांचं नाव आहे मास्ट सेल स्टॅबिलायझर. मग त्यात सोडियम क्रोमोग्लायकेट आहे, किटोटिफेन आहे, ओके. तर हे एमसीक्यू पॉईंट ऑफ व्ह्यू फक्त हे नाव लक्षात ठेवायचंय. आणि डे टू डे क्लिनिकल प्रॅक्टिस मध्येही त्याचा यूज नाही, कारण कॉर्टिकोस्टेरॉइड आपण जास्त प्रेफर करतो प्रोफेलॅक्सिस पॉईंट ऑफ व्ह्यू. तर सोडियम क्रोमोग्लायकेट आहे, निडोक्रोमिल आहे, ओके. तर यामध्ये हे नॉन ब्रॉन्कोडायलेटर आहे, नॉन स्टिरॉइडल ड्रग आहेत, म्हणजे कॉर्टिकोस्टिरॉइड नाही, यूज फॉर प्रोफेलॅक्सिस. ते मास्ट सेल स्टॅबिलायझर हे प्रोफेलॅक्सिस पॉईंट ऑफ व्ह्यू यूज होता. ऑलरेडी ते इन्फ्लमेटरी मेडिएटर रिलीज झाले आणि ते अस्थमाचा अटॅक प्रेसिपिटेट करणारे, त्यावर त्यांची ऍक्शन नाही. तर मास्ट सेल स्टॅबिलायझर ही प्रोफेलॅक्सिस पॉईंट ऑफ व्ह्यू यूज करतात, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आणि हे ड्रग पण मीटर डोस इनहेलरच्या माध्यमातून अवेलेबल आहे, परंतु फार रेअरली यूज होतात, ओके. त्यानंतर क्रोमोलिन सोडियम पावडर कॅन ऑल्सो इनहेल थ्रू नेबुलायझर, नेबुलायझर थ्रू ही इनहेल केलं जातं सोडियम क्रोमोग्लायकेट. सोडियम क्रोमोग्लायकेटलाच दुसरं नाव आहे क्रोमोलिन सोडियम. तर त्यापेक्षा सोडियम क्रोमोग्लायकेट लक्षात ठेवा, ते सोपं आहे, ओके. ओके. हा, आता एक मेकॅनिझम मध्ये तुम्हाला हे तर हे तर लक्षात आलं, सोडियम क्रोमोग्लायकेट, न्यूडोक्रोमिल, अजून किटोटिफेन पण आहे त्याच्यात. तर हे काय करतात, मास्ट सेल स्टॅबिलाईज करतात, इतकं जरी लक्षात ठेवलं तरी चालेल. म्हणजे वेगवेगळे ॲलर्जन जेव्हा मास्ट सेल वरचे जे अँटीबॉडीज असतात त्यावर ऍक्ट होतात, अँटीजन अँटीबॉडी रिएक्शन होती, तेव्हा मास्ट सेल मधून इन्फ्लॅमेटरी मेडिएटर रिलीज करतात. तर हे ड्रग मास्ट सेलला स्टॅबिलाईज करतात, ओके. ओके. तर त्यामुळं रिलीज ऑफ मीडिएटर्स ऑफ अस्थमा लाईक हिस्टामाइन, प्रोस्टॅग्लॅन्डिन, ल्युकोट्राईन, प्लेटलेट ऍक्टिव्हेटिंग फॅक्टर रेस्ट्रिक्ट होतात. म्हणजेच इन्फ्लॅमेटरी मेडिएटर रिलीज होत नाही मास्ट सेल मधून. आता हे कसं होतं, एक्झॅक्ट मेकॅनिझम क्लिअर नाही. मास्ट सेल स्टॅबिलाईज कशी केली जाते, एक्झॅक्ट मेकॅनिझम क्लिअर नाही. जी प्रोबेबल मेकॅनिझम आहे क्लोराईड चॅनलशी रिलेटेड, ते मी तुमच्याशी डिस्कस करतोय. दिस ड्रग प्रोबेबली ऍक्ट बाय अल्टरिंग द फंक्शन ऑफ delayed chloride channel present on the cell membrane. So these drugs act on the chloride channel. How they act, एक्झॅक्ट मेकॅनिझम नाही क्लिअर, फक्त मास्ट सेल स्टॅबिलाईज होती, हे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे, ओके. आणि हे मास्ट सेल पूर्ण बॉडीमध्ये असतात, त्यापैकी हे ड्रग जे लंगचे मास्ट सेल आहे ते जास्त स्टॅबिलाईज करतात, ओके. जे स्किन मधले मास्ट सेल आहेत त्याचं डिग्रॅन्युलेशन हे स्टॅबिलाईज नाही करत. त्यामुळे ॲलर्जिक स्किन कंडिशन मध्ये हे मास्ट सेल स्टॅबिलायझर उपयुक्त ठरत नाही. ते ब्रॉन्काय रिलेटेड मास्ट सेल स्टॅबिलाईज करतात, किंवा रेस्पिरेटरी सिस्टीम रिलेटेड ज्या मास्ट सेल आहेत त्यांचं डिग्रॅन्युलेशन होऊ देत नाही. लंग सेल रिलेटेड मास्ट सेलचं डिग्रॅन्युलेशन होत नाही. म्हणजे ते स्पेसिफिक आहेत मास्ट सेल स्टॅबिलायझर लंग्स रिलेटेड कंडिशनसाठी, ओके. युजेस काय आहे, ऍज ए प्रोफेलॅक्टिक पर्पज, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. प्रोफेलॅक्टिक इफेक्ट इज लेस मार्क, लेस कन्सिस्टंट दॅन कॉर्टिकोस्टेरॉइड. तुम्हाला सांगितलं बेस्ट ड्रग फॉर प्रोफेलॅक्सिस पॉईंट ऑफ व्ह्यू कॉर्टिकोस्टेरॉइड आहे. ॲलर्जिक रायनायटिस किंवा ॲलर्जिक कंजक्टिव्हायटिस साठी आपण यूज करू शकतो. ऍडव्हर्स इफेक्ट पहा त्याचे. आता हे ऍडव्हर्स इफेक्ट पहा, का तो म्हणजे तो पॉप्युलर नाहीत, कारण त्याचे साईड इफेक्ट पण आपल्याला माहित पाहिजे. ड्रायनेस ऑफ माउथ, त्यामुळे ते जनरली यूज होत नाहीत. थ्रोट इरिटेशन होतं, कफ होतं, ब्रॉन्कोस्पाझम होऊ शकतं, विझिंग, चेस्ट टाइटनेस होऊ शकतं, हेडेक, डिझिनेस, आर्थ्राल्जिया, रॅशेस. तर खूप सारे सिमटम्स, ऍडव्हर्स इफेक्ट जे आहेत ते अस्थमाच्या सिमटम्सशी मॅच होत आहेत. म्हणजे ब्रॉन्कोस्पाझम, विझिंग, चेस्ट टाइटनेस, हे त्याचे काही साईड इफेक्ट आहेत.
त्यामुळे हे ड्रग पॉप्युलर नाहीत. जे प्रोफेलॅक्सिस पॉइंट ऑफ व्ह्यू, अस्थमाच्या पेशंटमध्ये बेस्ट ड्रग जे आहेत ते कॉर्टिकोस्टेरॉइड आहेत. तर कॉर्टिकोस्टेरॉइड अस्थमाच्या पेशंटमध्ये, एक मिनिट, तर कॉर्टिकोस्टेरॉइड मध्ये काही इनहेलेशनल कॉर्टिकोस्टेरॉइड पण आहेत, काही आपण ओरली यूज करतो, काही सिस्टेमिक कॉर्टिको म्हणजे पॅरेंटली यूज करतो. तर कधी कोणते यूज करतात हे तुम्हाला माहित पाहिजे. तर तुम्ही कोणते कॉर्टिकोस्टेरॉइड अस्थमाच्या पेशंटमध्ये यूज केलेले आहेत? यूज केलेत इनहेलेशनल रूटनी कॉर्टिकोस्टेरॉइड? येस सर. कोणते केलेत? बिडोसोनाइड. बिडोसोनाइड. हा, बिडोसाइनाइड, बेक्लोमिथॅझोन, फ्लुटिकॅसोन आहे. बिडोसोनाइड. इनहेलेशनल कॉर्टिकोस्टेरॉइड यूज केलेले आहे. तर आपण ओपीडी बेसिसला जनरली इनहेलेशनल कॉर्टिकोस्टेरॉइड देतो. ज्या पेशंट म्हणजे आता यांचा अॅक्यूट अटॅक ऑफ अस्थमा मध्ये काही रोल नाहीये, म्हणजे अॅक्यूट अटॅक कमी करण्यासाठी ह्याचा काही रोल नाही. हे अटॅक परत येऊ देत नाही, म्हणजे हे प्रोफेलॅक्टिक पॉइंट ऑफ व्ह्यू. म्हणजे तुम्हाला जर विचारलं कोणी की अॅक्यूट अटॅक ऑफ ब्रॉन्कियल अस्थमाची ट्रीटमेंट काय, तर त्यात फक्त ब्रॉन्कोडायलेटर मेन्शन करायचं. जे अस्थमाचे अटॅक पेशंटला रोज रोज येत आहे, अशा पेशंटमध्ये म्हणजे ऑकेजनल अस्थमाचा अटॅक येत असेल 15 दिवसातून, एखाद्या महिन्यातून, तिथं फक्त बीटा टू अगोनिस्टिक यूज केले तरी चालतात. पण अस्थमाचे अटॅक परत परत येत आहे, तर त्यावेळेस आपल्याला प्रोफेलॅक्टिक ड्रगची गरज पडते. पण त्यामध्ये आपण कॉर्टिकोस्टेरॉइड बीटा टू अगोनिस्टिक ड्रग बरोबर यूज करतो. जनरली आपण लॉंग ऍक्टिंग बीटा टू अगोनिस्ट जो आहे सालमेट्रॉल, त्याच्याबरोबर हे कॉर्टिकोस्टेरॉइड कॉम्बिनेशन इनहेलेशनल रूटने यूज करतो. मग मीटर डोस इन्हेलर अवेलेबल आहे, रोटा इन्हेलर अवेलेबल आहे, नेबुलायझर मशीनच्या माध्यमातूनही आपण ते देऊ शकतो. ओके. तर इनहेलेशनल कॉर्टिकोस्टेरॉइड 1970च्या दशकात इंट्रोड्यूस झाले. हे ब्रॉन्कोडायलेटर्स नाहीत, पहिली गोष्ट तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे. हे अँटी इन्फ्लॅमेटरी ड्रग आहेत. ओके. They benefit by reducing bronchial hyperreactivity, mucosal edema, and by suppressing inflammatory response to antigen antibody reaction and other trigger stimuli. म्हणजे ते ब्रॉन्कियल हायपर रिॲक्टिव्हिटी कमी करतील, म्युकोजल इडिमा कमी करतील आणि इन्फ्लामेशन सप्रेस करून ते ऍक्ट होतील, परंतु ते ब्रॉन्कोडायलेटर नाहीत, हे तुम्हाला लक्षात ठेवायचे. कसे ऍक्ट होतात? ड्यू टू देअर अँटी इन्फ्लॅमेटरी ऍक्शन. आता अँटी इन्फ्लॅमेटरी ऍक्शन कॉर्टिकोस्टेरॉइडची कशी दिसून येते ते कॉर्टिकोस्टेरॉइड लेक्चर मध्ये आपण डिस्कस करणार आहे. ठीक आहे. तर जे इन्फ्लॅमेटरी, आता हे जे ऍक्शन जे आहेत त्या डिटेलमध्ये आज आपण डिस्कस करणार नाही, कारण त्यासाठी आपल्याला कॉर्टिकोस्टेरॉइड जो चॅप्टर आहे त्या चॅप्टर मध्ये त्या ऍक्शन डिटेल दिल्या. फक्त एक लक्षात ठेवा, कॉर्टिकोस्टेरॉइड आर इफेक्टिव्ह इन ब्रॉन्कियल अस्थमा ड्यू टू देअर अँटी इन्फ्लॅमेटरी रिस्पॉन्स. ओके. तर corticosteroid inhibit inflammatory cytokine production and eosinophilic lymphocytic infiltration of the lung. म्हणजे जे सायटोकाइन प्रोडक्शन आहे ते कमी होतं आणि लंग्स मध्ये लिम्फोसाइट आणि इओसिनोफिलचं इन्फिल्ट्रेशन कमी होतं. कॉर्टिकोस्टेरॉइड एअर फ्लो इम्प्रूव्ह करतात, अस्थमा एक्झासर्बेशन रिड्यूस करतात. ओके. डिसीज प्रोग्रेशन रिटार्ड करतात, एअरवे रिमॉडेलिंग करतात. हे त्याचे ऍक्शन आहे. म्हणजे हे ड्रग थोडक्यात इन्फ्लामेशन सप्रेस करून ऍक्ट होतात. त्यामुळे ब्रॉन्कायची हायपर रिॲक्टिव्हिटी कमी होते, ब्रॉन्कियल सिक्रिशन कमी होतात, डिसीज प्रोग्रेशन रिटार्ड होतं. ओके. आणि इन ऍडिशन काय आहे, कॉर्टिकोस्टेरॉइड स्मूथ मसलचा रिस्पॉन्स बीटा टू अगोनिस्ट, म्हणजे स्मूथ मसलचा रिस्पॉन्सिव्हनेस टू बीटा टू अगोनिस्ट इम्प्रूव्ह करतात. म्हणजे बीटा टू अगोनिस्टिक ड्रग परत परत यूज केल्याने कधी कधी बीटा टू अगोनिस्टिक ड्रगचं जे इफेक्ट आहे तो कमी झालेला असतो. त्याला डाऊन रेग्युलेशन ऑफ द रिसेप्टर मुळे तो कमी होतो असं म्हणतो. जेव्हा आपण अगोनिस्ट परत परत यूज करतो तर रिसेप्टरची सेन्सिटिव्हिटी कमी होते. तर कॉर्टिकोस्टेरॉइड
हे बीटा 2 चा रिस्पॉन्स अस्थमाच्या पेशंटमध्ये इम्प्रूव्ह करतात. ओके, तर ही ऍडिशनल ऍक्शन कॉर्टिकोस्टेरॉइडची आहे. आता इनहेल कॉर्टिकोस्टेरॉइड मध्ये एक्झाम्पल तुम्ही सांगितलं, बेक्लोमिथॅझोन, ब्लूडेसोनाइड, फ्लुटिकासोन, सिक्लेसोनाइड हे इनहेलेशनल कॉर्टिकोस्टेरॉइड आहे. तर याचा ऍडव्हान्टेज काय आहे इनहेलेशनल कॉर्टिकोस्टेरॉइडचा? तर यांचं लोकल ऍक्शन जास्त, हाय टॉपिकल अँड लो सिस्टेमिक ऍक्टिव्हिटी. त्याच्यामुळं त्याच्यामुळं सिस्टेमिक साईड इफेक्ट यांचे कमी होतात. कॉर्टिकोस्टेरॉइडचा मेन कन्सर्न आहे ऍडव्हर्स इफेक्ट. मेन कन्सर्न आहे ऍडव्हर्स इफेक्ट. ओके ओके. कधी यूज करतो आपण इनहेलेशनल कॉर्टिकोस्टेरॉइड? दे आर इंडिकेटेड व्हेन इनहेल बीटा 2 अगोनिस्ट आर रिक्वायर्ड ऑलमोस्ट डेली और द डिसीज इज नॉट ओनली एपिसोडिक. म्हणजे अस्थमाचे अटॅक परत परत येत आहे, असं ओकेजनल नाहीये. डेली बीटा 2 अगोनिस्टची गरज पडते, त्यात आपण इनहेलेशनल कॉर्टिकोस्टेरॉइड ऍड करतो. तर आपण कमी डोसने स्टार्ट करायचं, 100 to 200 मायक्रोग्रॅम बीडी, टायट्रेट करायचं हळूहळू. ओके, मॅक्झिमम आपण 400 मायक्रोग्रॅम क्यूआयडी देऊ शकतो. तर 5 दिवस आपण तो डोस देऊन पाहायचा नसेल तर आपण वाढवू शकतो. परंतु 400 मायक्रोग्रॅम क्यूआयडी पेक्षा, म्हणजे 400 मायक्रोग्रॅम 4 टाइम पेक्षा जास्त देऊन काही फायदा नाही. त्याच्यामुळे 400 मायक्रोग्रॅम क्यूआयडी मॅक्झिमम आपण देऊ शकतो. ओके ओके. तर हे जनरली आपण मॉडरेट टू सिव्हिअर अस्थमा मध्ये देतो. जे माइल्ड इपिसोडिक अस्थमा आहे त्यांना तसं स्टिरॉइडची गरज नसते. म्हणजे प्रत्येक अस्थमाच्या पेशंटला स्टिरॉइड यूज केलंच पाहिजे असं काही नाही. परंतु क्लिनिकल प्रॅक्टिसमध्ये बीटा 2 अगोनिस्ट बरोबर स्टिरॉइडचा यूज जास्त होतो अस्थमाच्या पेशंटला. जरी इपिसोडिक असले तरी काही फिजिशियन कॉर्टिकोस्टेरॉइड पण ऍड करतात. तर कॉर्टिकोस्टेरॉइड कधी ऍड करायला पाहिजे ते फार महत्वाचं आहे. प्रत्येक अस्थमाच्या पेशंटला कॉर्टिकोस्टेरॉइडची गरज पडेलच असं काही नाही. बरोबर आहे? म्हणजे ऑकेजनली अटॅक येत असेल तर फर्स्ट ट्राय ओनली विथ बीटा 2 अगोनिस्ट. नाही झालं इम्प्रुव्हमेंट, डेली अटॅक येत आहेत, डेली बीटा 2 अगोनिस्टची गरज पडते, त्यात मग आपण कॉर्टिकोस्टेरॉइड ऍड करावं. ओके. आणि इम्पॉर्टंट गोष्ट, इनहेल स्टिरॉइड हॅव नो रोल इन अॅक्यूट अटॅक अँड इन स्टॅटस अस्थमा. इनहेल स्टिरॉइडचा काही रोल नाहीये अॅक्यूट अटॅक ऑफ अस्थमा मध्ये आणि स्टॅटस अस्थमॅटिकस मध्ये. हे प्रोफॅलेक्टिक पॉइंट ऑफ व्ह्यू, हे लक्षात घ्या. प्रोफॅलेक्टिक पॉइंट ऑफ व्ह्यू. पीक इफेक्ट, आता हे कॉर्टिकोस्टेरॉइड न्यूक्लिअर रिसेप्टर थ्रू ऍक्ट होतात आणि आपल्याला माहिती आहे न्यूक्लिअर रिसेप्टर हे स्लोएस्ट ऍक्टिंग आहे. म्हणजे पीक इफेक्ट इज सीन आफ्टर 4 to 7 days ऑफ इन्स्टिट्युटिंग इनहेल स्टिरॉइड. आणि बेनिफिट जो राहतो तर डिस्कंटिन्यू केल्यानंतरही काही आठवडे ह्या ड्रगचा बेनिफिट दिसून येतो. तर स्लो ऑनसेट आहे आणि स्लो ऑफसेट आहे. Patient who are to switch over from oral steroid should receive inhaled steroid in additional for 1 to 2 weeks before the former is taper. Otherwise, steroid withdrawal may manifest. तर कॉर्टिकोस्टेरॉइड जेव्हा एखादा पेशंट ओरल स्टिरॉइड वर असेल, ओके, आणि आपल्याला इनहेलेशनल स्टिरॉइड चालू करायचे असेल तर ओरल टू इनहेलेशनल शिफ्ट करताना जेव्हा आपण ओरल स्टिरॉइड जास्त दिवस देतो तर ते स्टॉप करतानाची एक मेथड आहे. आपण कॉर्टिकोस्टेरॉइड सडनली स्टॉप नाही करत, टॅपर करतो डोस. म्हणजे 4-5 आठवडे यूज केलाय, जो डोस देताय त्याच्यापेक्षा कमी डोस 1 आठवडा पुढे द्या, त्यानंतर अजून कमी डोस 1 आठवडा पुढे द्या. त्याचं रिझन आहे की आपल्याला विड्रॉवल इफेक्ट येऊ द्यायचा नाही. कॉर्टिकोस्टेरॉइड ओरली यूज केल्यानंतर 1 आठवड्यापेक्षा जास्त जर यूज केले आपण 2-3 आठवडे, त्यावेळेस कॉर्टिकोस्टेरॉइड स्टॉप करताना आपल्याला टॅपरिंग ऑफ द डोस करणं फार महत्वाचं आहे. आणि यावेळेस जेव्हा आपण टॅपरिंग करतो त्याच वेळेस इनहेलेशनल कॉर्टिकोस्टेरॉइड पण पेशंटला ऍड करू शकतो. म्हणजे ओव्हरलॅप होतील काही आठवडे ओरल स्टिरॉइड आणि इनहेलेशनल स्टिरॉइड आपण एकत्र देऊ शकतो. आता हे ओरल स्टिरॉइड अस्थमाच्या पेशंट मध्ये कधी देतो हे पण आपण नंतर पाहणार आहोत. म्हणजे प्रत्येक पेशंटला ओरल स्टिरॉइडची गरज नाही पडत. आपण इनहेलेशनल स्टिरॉइड देतो त्याच्यातच खूप सारे पेशंट कव्हर होतात. परंतु जर ओरल
इनहेलेशनल बीटा टू अगोनिस्ट इनहेलेशनल कॉर्टिकोस्टेरॉइड देऊनही इम्प्रुव्हमेंट होत नसेल तर काही आठवडे ओरल स्टेरॉइडवरही पेशंट शिफ्ट होतो. एक मिनिट हा. तर ओरल स्टेरॉइड आपण कधी यूज करतो? ज्यावेळेस ओरल इनहेलेशनल बीटा टू अगोनिस्ट आणि इनहेलेशनल स्टेरॉइड नी कंट्रोल नसेल होत असताना त्यात आपण ल्युकोट्राईन अँटागोनिस्ट यूज करतो ओरली, त्यानेही कव्हर होत नसेल तर काही दिवस पेशंटला आपण ओरल स्टेरॉइडही देतो. तर प्रत्येक पेशंटला ओरल स्टेरॉइडची गरज पडत नाही. Some patient who remains well controlled for long period can even stop inhale steroid without worsening of asthma. तर स्टेरॉइड हे समज काही महिने किंवा वर्ष यूज केल्यानंतर आपण बंदही करू शकतो अस्थमाच्या पेशंटला, म्हणजे लाईफ लॉंग गरज पडत नाही. काही महिने काही वर्ष यूज केले, 1-2 वर्ष, त्यानंतर आपण स्टॉप करून पाहायचं. जर खूप साऱ्या पेशंटमध्ये अस्थमा परत वर्सन नाही होत तर काही वर्षानंतर आपण ते स्टॉप करू शकतो. ऍडव्हर्स इफेक्ट काय आहे हा प्रश्न तुम्हाला वायवात विचारला जाऊ शकतो आणि हे ऍडव्हर्स इफेक्ट कसे तुम्ही अवॉइड करू शकतात हे विचारलं जाऊ शकतं. तर इनहेलेशनल स्टेरॉइडचे ऍडव्हर्स इफेक्ट कोणते आहेत? तर हॉर्सनेस ऑफ व्हॉइस, डिस्फोनिया, सोअर थ्रोट आणि असिम्टमॅटिक किंवा सिम्टमॅटिक ओरोफॅरेंजियल कॅन्डिडियासिस हे मोस्ट कॉमन साईड इफेक्ट आहे इनहेलेशनल स्टेरॉइडचे. म्हणजे इनहेलेशनल स्टेरॉइडचे साईड इफेक्ट तुम्हाला माहीतच पाहिजे. आणि ड्यू टू इनहेलेशन ऑफ कॉर्टिकोस्टेरॉइड जे काही ड्रग आहे ते ओरल कॅव्हिटीमध्ये डिपॉझिट झाल्यामुळं, आता कॉर्टिकोस्टेरॉइड हे इम्युनोसप्रेसंट आहे त्यामुळे तिथं अपॉर्च्युनिस्टिक इन्फेक्शनची रिस्क असते, म्हणून ओरल कॅन्डिडेसी ओरोफॅरेंजियल कॅन्डिडियासिसची रिस्क असते. काही पेशंटमध्ये असिम्टमॅटिक ओरोफॅरेंजियल कॅन्डिडियासिस होतं, काही पेशंटमध्ये सिम्टमॅटिक होतं. त्याचप्रमाणे हॉर्सनेस ऑफ व्हॉइस, डिस्फोनिया, ओके, आवाज चेंज होतो, सोअर थ्रोट हे काही ऍडव्हर्स इफेक्ट आहे. हे इनहेलेशनल कॉर्टिकोस्टेरॉइड. आता सिस्टेमिक म्हणजे इनहेलेशनल कॉर्टिकोस्टेरॉइडचे लोकल ऍडव्हर्स इफेक्ट दिसणार, सिस्टेमिक ऍडव्हर्स इफेक्ट रिस्क कमी आहे. सिस्टेमिक ऍडव्हर्स इफेक्ट रिस्क कमी आहे. पण जर आपण ओरल कॉर्टिकोस्टेरॉइड यूज केलं तर सिस्टेमिक ऍडव्हर्स इफेक्ट ही होऊ शकतात. तर सिस्टेमिक ऍडव्हर्स इफेक्ट इनहेलेशनल कॉर्टिकोस्टेरॉइड बरोबर कमी आहे. ओके. आता हे ओरल कॅन्डिडियासिस किंवा हॉर्सनेस ऑफ व्हॉइस, सोअर थ्रोट हे कमी कसं करायला पाहिजे, कमी कसं होऊ शकतं? तर ही फार महत्वाची गोष्ट तुम्हाला पेशंटला एक्सप्लेन करायची आहे की ज्यावेळेस आपण इनहेलेशनल कॉर्टिकोस्टेरॉइड पेशंटला प्रिस्क्राईब करतो तर ते मीटर डोस इनहेलर पेशंटनी घेतल्यानंतर, ड्रग घेऊन झाल्यानंतर गार्गलिंग आफ्टर एव्हरी डोस हे फार महत्वाचं आहे. म्हणजे गुळण्या करून टाकणे बाहेर, जेणेकरून जे पण डिपॉझिट झालेलं ड्रग आहे ओरल कॅव्हिटी मधलं ते बाहेर पडेल. दुसरं इम्पॉर्टंट पॉइंट, जर आपण स्पेसर यूज केलं मीटर डोस इनहेलर बरोबर, बरोबर आहे, तर स्पेसरने ही हे ऍडव्हर्स इफेक्ट कमी होतात. कारण स्पेसर यूज केल्यामुळं, आता हे स्पेसर काय आहे पुढे मी सांगणारच आहे. तर हे स्पेसर यूज केल्याने ड्रग मीटर डोस इनहेलर, स्पेसर म्हणजे एक ट्यूब लाईक इन्स्ट्रुमेंट असतं, ते मीटर डोस इनहेलर आणि पेशंटच्या माउथच्या मध्ये आपण ठेवतो. मीटर डोस इनहेलर मधलं कॅनिस्टर प्रेस केल्यानंतर ड्रग हे त्या ट्यूब मध्ये येतं स्पेसर मध्ये आणि तिथून मग ओरल कॅव्हिटीत जातं आणि त्याच्यामुळं ओरल कॅव्हिटीमध्ये ड्रग डिपॉझिट जास्त होणार नाही. तर एक तर स्पेसर आपण यूज केले पाहिजे आणि दुसरं गार्गलिंग आफ्टर एव्हरी डोस. सो दिस ऍडव्हर्स इफेक्ट कॅन बी मिनिमाइज बाय स्पेसर, गार्गलिंग आफ्टर एव्हरी डोस. आणि जर कॅन्डिडियासिस झालंय किंवा तो प्रिव्हेंट करायचा असेल तर आपण टॉपिकली निस्टॅटिन किंवा क्लोट्रिमॅझोल अँटी फंगल ड्रगही देऊ शकतो. सिस्टेमिक ऍडव्हर्स इफेक्ट जनरली इनहेलेशनल कॉर्टिकोस्टेरॉइड बरोबर दिसत नाही, परंतु जर आपण 600 मायक्रोग्रॅम पर डे पेक्षा जास्त डोस दिला इनहेलेशनल रूटनी तर त्यामध्ये सिस्टेमिक साईड इफेक्ट दिसू शकतात. मग त्यामध्ये मूड चेंजेस आहे, स्किन रिलेटेड ऍडव्हर्स इफेक्ट, थिनिंग ऑफ द स्किन, मग ब्रुझिंग, पेटिशियल हिमोरेज, शुगर लेवल वाढते, हायपरग्लायसेमिया आणि HP ऍक्सिस सप्रेशन, हायपोथॅलॅमस पिट्युटरी ऍड्रिनल ऍक्सिस सप्रेशन, त्यामुळं सडन
विड्रॉल इफेक्ट यूज करू शकता जर कॉर्टिकोस्टेरॉइड सडनली स्टॉप केलं तर हे सिस्टेमिक ऍडव्हर्स इफेक्ट जर आपण हायर डोसला इनहेलेशनल कॉर्टिकोस्टेरॉइड यूज केलं तर यूज केलं तर होऊ शकतं आणि ते इनहेलेशनल कॉर्टिकोस्टेरॉइड हायर डोसला जास्त दिवस यूज केले तर तसं इनहेलेशनल कॉर्टिकोस्टेरॉइडने सिस्टेमिक ऍडव्हर्स इफेक्टचे चान्सेस कमी आहे. इनहेल स्टेरॉइड आर सेफ ड्युरिंग प्रेग्नन्सी. तर हे डोस आहे बुडेसोनाइड, फ्लुटिकॅसोन, सिक्लोसेनाइडचे डोस तुम्हाला सर्वांना माहीतच आहे. ओके. आता सिस्टेमिक कॉर्टिकोस्टेरॉइड थेरपी ती कुठे यूज होते? सिस्टेमिक कॉर्टिकोस्टेरॉइड तर यामध्ये प्रिडनिसोलोन आहे. ओके. फ्लुटिकासो सॉरी हायड्रोकॉर्टिसॉन आहे. तर आपण ओरली प्रिडनिसोलोन यूज करू शकतो. इनहेल त्याचप्रमाणे हायड्रोकॉर्टिसॉन आपण पॅरेंटल रूटने यूज करू शकतो IV. तर सिस्टेमिक कॉर्टिकोस्टेरॉइड थेरपी जर इनहेलेशनल कॉर्टिकोस्टेरॉइडने इफेक्ट येत नसेल तर त्यावेळेस आपल्याला देणं गरजेचं असतं. तर जे सिव्हिअर क्रोनिक अस्थमाचे पेशंट आहे त्यांना आपण प्रिडनिसोलॉन 20 ते 60 mg डेली देऊ शकतो. 1 ते 2 आठवड्याने डोस रिडक्शन करायचं आणि त्यानंतर फायनली आपल्याला इनहेलेशनल स्टेरॉइडवर शिफ्ट करायचं. तर हे सिव्हिअर क्रोनिक अस्थमामध्ये इनहेलेशनल बीटा 2 अगोनिस्ट इनहेलेशनल कॉर्टिकोस्टेरॉइड देऊनही फरक नसेल परत तर प्रिडनिसोलॉनचं ओरल ट्रीटमेंट काही दिवस देऊन परत डोस टॅपर करून परत पेशंटला आपण इनहेलेशनल स्टेरॉइडवर शिफ्ट करू शकतो. आणि स्टॅटस अस्थमॅटिकसची कंडिशन असेल म्हणजे रिपीटेड अटॅक ऑफ अस्थमा विदाऊट रिलॅक्सेशन इन बिटवीन त्याला आपण स्टॅटस अस्थमॅटिकस म्हणतो. त्यात आपल्याला कॉर्टिकोस्टेरॉइड IV द्यावं लागतं आणि त्यामध्ये हायड्रोकॉर्टिसॉन हेमिसक्सिनेट आपण IV देतो. ओके. तर स्टार्ट विथ हाय डोस ऑफ रॅपिडली ऍक्टिंग IV ग्लुकोकॉर्टिकॉइड विच जनरली ऍक्ट्स विथिन 6 to 24 hours. परत एकदा सांगतोय की ऍक्शन यायला वेळ लागतो कारण ते न्यूक्लिअर रिसेप्टर थ्रू ऍक्ट होणारे ड्रग आहे आणि IV ग्लुकोकॉर्टिकॉइड म्हणजे त्यात कोणता ड्रग यूज करणार? हायड्रोकॉर्टिसॉन हेमिसक्सिनेट. आणि त्यानंतर आपण काही दिवसांनी ओरल थेरपीवर शिफ्ट करायचं पेशंटला 5 ते 7 दिवस. जर एकच आठवडा यूज केलं तर आपण तसं स्टॉप करू शकतो. एकपेक्षा जास्त आठवडा यूज केला तर टॅपरिंग ऑफ द डोस पण करणं गरजेचं आहे. तर स्टॅटस अस्थमॅटिकच्या पेशंटला आपण इनहेलेशनल IV कॉर्टिकोस्टेरॉइड यूज करतो. ओमेलिझुमॅब ही अँटी-IgE अँटीबॉडी आहे. सबक्युटॅनस रूटने देतात आणि तुम्हाला मी सांगितलं की अँटीजन अँटीबॉडी रिॲक्शन मास्ट सेलवर जे अँटीबॉडी प्रेझेंट असतात तिथं बाहेरचे जे ॲलर्जनचा एक्सपोजर जेव्हा शरीरात होतो तेव्हा हे ॲलर्जन अँटीजन म्हणून ऍक्ट होतात आणि हे अँटीबॉडी बरोबर कंबाईन होता अँटीजन अँटीबॉडी रिॲक्शन होते आणि मास्ट सेल मधून इन्फ्लॅमेटरी मेडिएटर रिलीज होतात. तर ही ओमेलिझुमॅब काय करतं? हे IG अँटीबॉडीला बाइंड होतं आणि ब्लॉक करतं. त्यामुळं ॲलर्जनचा एक्सपोजर जरी झाला तर अँटीजन अँटीबॉडी रिॲक्शन होत नाही. तर ही मोनोक्लोनल अँटीबॉडी आहे. IV किंवा सबक्युटेनियसली यूज करतो. तर हे IG अँटीबॉडी सर्क्युलेशन मध्ये जे आहे त्यांना ते न्यूट्रलाइज करतात. त्यामुळं अँटीजन अँटीबॉडी रिॲक्शन होत नाही. तर सिव्हिअर एक्सटेन्सिक अस्थमामध्ये हे ड्रग आपण यूज करतो. द ओनली ड्रॉबॅक इज हाय कॉस्ट. ओके. त्यामुळे हा रिझर्व ड्रग आहे. ओके. आता आपले सगळे ड्रग डिस्कस झालेले आहेत. यापैकी कोणते ड्रग इनहेलेशनल रूटने यूज होतात? तर बीटा 2 अगोनिस्टिक ड्रग म्हणजे सिम्पॅथोमायमेटिक ग्रुप मधले, त्यानंतर अँटीकोलिनर्जिक ड्रग, त्यानंतर कॉर्टिकोस्टेरॉइड म्हणजे इनहेलेशनल कॉर्टिकोस्टेरॉइड कोणते आणि सिस्टेमिक कोणते हे पण तुम्हाला माहित पाहिजे. प्रिडनिसोलॉन, हायड्रोकॉर्टिसॉन इनहेलेशनल रूटने यूज होत नाही, ते सिस्टेमिक कॉर्टिकोस्टेरॉइड आहे. बेक्लोमिथाझोन, बुडेसोनाइड, सिक्लोसेमाइड हे इनहेलेशनल कॉर्टिकोस्टेरॉइड आहे. आणि सोडियम क्रोमोग्लायकेट हे 4 ग्रुप म्हणजे मास्ट सेल स्टॅबिलायझर हे 4 प्रकारचे ड्रग आपण इनहेलेशनल रूटने यूज करतो. ओके. बीटा 2 अगोनिस्ट, अँटीकोलिनर्जिक, सोडियम क्रोमोग्लायकेट आणि ग्लुकोकॉर्टिकॉइड. तर इनहेलेशनल रूटचा ऍडव्हान्टेज काय की सिस्टेमिक ऍडव्हर्स इफेक्ट कमी असतात.
मग त्यामध्ये आपण मीटर डोस इनहेलर यूज करतो, रोटा इनहेलर. आता हे एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू महत्वाचं नाहीये, फक्त तुम्हाला माहित पाहिजे मीटर डोस इनहेलर, नेबुलायझर, रोटा इनहेलर, आणि हे तुम्ही सर्व यूज करत आहात. ओके. तर हे मीटर डोस इनहेलर आहे, जो वरचा पार्ट असतो. आता हे एक्झाम मध्ये कधी कधी तुम्हाला विचारता पार्ट ऑफ मीटर डोस इनहेलर, तर यामध्ये कॅनिस्टर आहे हे, ज्याच्यात ड्रग स्टोअर असतं. हे बॉडी ऑफ मीटर डोस इनहेलर आहे, आणि हे माउथ पीस. हे पेशंटच्या माउथ मध्ये आपण म्हणजे पेशंटला माउथ मध्ये पकडायचं आणि प्रेस करायचं कॅनिस्टर. तर हे होल्ड करायची पोझिशन म्हणजे कसं पकडायचं हे पण तुम्हाला माहित पाहिजे. काही जण एक्झाम मध्ये उलट पकडतात. ओके. तर ही जी पिक्चर दाखवलंय हे तुम्हाला कसं पकडायचं आणि कॅनिस्टर प्रेस करायचं. तर अंगठा आणि दोन बोट याच्यामध्ये हे मीटर डोस इनहेलर पकडलं जातं. कॅनिस्टर मध्ये ड्रग असतं आणि प्रोपेलंट असतं. प्रोपेलंटमुळे ते ड्रग प्रेस म्हणजे कॅनिस्टर प्रेस केलं की ड्रग प्रोपेल होतं, माउथ मध्ये येतं. ओके. ओके. तर पहिले क्लोरोफ्लोरोकार्बन प्रोपेलंट यूज केला जायचा. आता हायड्रोफ्लोरो अल्केन नावाचा प्रोपेलंट यूज होतो, आणि कॅनिस्टर मध्ये ड्रग स्टोअर असतं. त्यामध्ये मग बीटा टू अगोनिस्ट किंवा बाकीचे ड्रग इनहेलेशनल कोणता मीटर डोस इनहेलर यूज करतो त्यावर ते डिपेंड असतं. ओके. तर तेच आहे. ओके. तर हे जे आहे कसं घ्यायचं, तर त्याच्या स्टेप्स तुम्हाला माहित पाहिजे. ते तुम्ही जेव्हा प्रॅक्टिकल सेशन होईल आपले त्यावेळेस तुम्हाला डिमॉन्स्ट्रेट करून दाखवलं जाईल. इनहेलर यूज करताना ते पूर्ण शेक करायचं 3 ते 4 वेळा. कॅप रिमूव्ह करायची. पेशंटला ब्रीथ आउट करायला लावायचं. त्यानंतर इनहेलर माउथ मध्ये पकडायचं. माउथ पीस हा आपल्या दोन दातांच्या मध्ये पकडून पेशंटनी माउथ क्लोज करायचं, आणि हळूहळू स्लोली ब्रीथ इन करायचं आणि कॅनिस्टर प्रेस करायचं सेम टाइम. आणि ते कोऑर्डिनेशन होणं फार महत्वाचं आहे. जसं ब्रीथ इन केलं तसं ते ड्रग आत जायला पाहिजे. ओके. त्यानंतर कॅनिस्टर प्रेस केलं, पेशंटनी ड्रग इनहेल केलं, त्यानंतर इनहेलर रिमूव्ह करायचं, आणि आपण तोंड पेशंटला बंदच ठेवायला लावायचं, ब्रीथ होल्ड करायला लावायची 10 सेकंद, आणि नंतर मग 10 सेकंदानंतर ब्रीथ आउट करायला लावायचं. आणि जर गरज असेल तर 30 सेकंद नंतर आपण परत देऊ शकतो हे. ओके. सेकंड पंप. ओके. हे स्पेसर आहे. तर तुम्हाला सर्वांना स्पेसर माहित असेल. स्पेसर हे पण स्पेसरच आहे. ओके. तर स्पेसरचा ऍडव्हान्टेज काय ते मी तुमच्याशी डिस्कस केलेलं आहे. तर माउथ पीस आणि म्हणजे माउथ पीस जो आहे मीटर डोस इनहेलरचा आणि पेशंट माउथ याच्यामध्ये हे स्पेसर आपण लावतो, जेणेकरून ड्रग पहिले स्पेसर मध्ये येईल आणि तिथून मग इनहेल करू शकतो पेशंट, आणि एकापेक्षा जास्त वेळा तो इनहेल एक्झेल करू शकतो. जास्त ड्रग लंग्स मध्ये जातं. कॉर्टिकोस्टेरॉइडचे सिस्टेमिक ऍडव्हर्स इफेक्ट कमी होतात, आणि एल्डरली पेशंट मध्ये हे कोऑर्डिनेशन चांगलं होतं. म्हणजे एल्डरली पेशंट किंवा चिल्ड्रन असतील त्याच्यामध्ये फक्त एमडीआय देण्यापेक्षा विथ स्पेसर डिव्हाइस ऍड केलं त्यात तर फायदा चांगला आहे. कॉर्टिकोस्टेरॉइडचे ऍडव्हर्स इफेक्ट कमी होऊ शकतात. म्हणजे स्पेसरचे ऍडव्हान्टेज तुम्हाला एक्झाम मध्ये डेफिनेटली विचारू जाऊ शकतात. ओके. हो. तर मी ते सगळे सांगितले तुम्हाला. तर हे आहे स्पेसर विथ एमडीआय. ओके. ओके. कसं यूज करायचं ते आहे, ते पण डिस्कस झालंय आपलं. हे आहे नेबुलायझर, तुम्हाला सर्वांना माहित आहे. रोटा इनहेलर मध्ये आपण जी रोटा कॅप आहे कॅप्सूल ही त्या रोटा इनहेलर इन्स्ट्रुमेंट मध्ये टाकतो, आणि रोटा इनहेलर मध्ये, आणि त्यानंतर तिथं जे बटन असतं ते प्रेस केल्यामुळे कॅप्सूल ब्रेक होते, आणि जे ड्रग आहे कॅप्सूल मधलं पावडर फॉर्म मध्ये ते रोटा चेंबर मध्ये येतं, आणि मग पेशंट ते इनहेल करतो. तर रोटा हेलर हे आहे. तर तुम्ही ही रोटा हिलरही पाहिलं असेल. तर लास्ट पार्ट आहे स्टॅटस अस्थमॅटिकसची ट्रीटमेंट, म्हणजे सिव्हिअर अस्थमा जो परत परत होतोय आणि मध्ये त्याच्यात रिलॅक्स सिव्हिअर टाइप ऑफ अस्थमा विदाउट रिलॅक्सेशन इन बिटवीन. अटॅक आला
लगेच दुसरा अटॅक, तिसरा, चौथा, असं कंटिन्यू अटॅक येत आहे. तर अशा वेळेस आपल्याला पेशंटला ऍडमिट करावं लागतं आणि IV म्हणजे त्यामध्ये आपल्याला बीटा 2 अगोनिस्टिक अँटीकोलिनर्जिक कॉम्बिनेशन बरोबर IV कॉर्टिकोस्टेरॉइड देणं गरजेचं असतं. तर यामध्ये अक्यूट सिव्हिअर अस्थमा आहे, लाईफ थ्रेटनिंग पण असू शकतो. तर पहिले तुम्हाला काय काय करायचं आहे, पेशंटला ऍडमिट करायचं आहे, हायड्रोकॉर्टिसॉन हेमिसक्सिनेट 100 mg IV स्टॅट करायचं आहे. त्यानंतर 100 to 200 mg एव्हरी 4 to 8 आवरली इन्फ्युजन द्यायचं आहे. तर हे ड्रग ऍक्ट व्हायला जवळजवळ 6 तास लागू शकतात, कारण हे न्यूक्लिअर रिसेप्टर थ्रू ऍक्ट होतं. पण आपलं एम आहे रिपिटेशन ऑफ अटॅक प्रिव्हेंट करण्यासाठी ड्रग देणं गरजेचं आहे. तर हायड्रोकॉर्टिसॉन हेपिसक्सिनेट परत परत अटॅक येऊ देणार नाही, त्याचं ते साठी ते ड्रग आहे. पण ऍटलिस्ट 6 तास लागतात. त्याच बरोबर आपल्याला त्या अटॅक साठी जे ब्रॉन्कोकॉन्स्ट्रिक्शन झालेलं आहे, त्यामध्ये आपल्याला नेबुलायझरने साल्बिटामॉल प्लस इप्राट्रोपियम ब्रोमाइड द्यायचे. तर साल्बिटामॉल स्मॉलर एअरवे ऍक्ट होईल, इप्राट्रोपियम ब्रोमाइड लार्जर एअरवे ऍक्ट होईल. आणि दोघं एकत्र दिल्यामुळं काय होईल, लार्जर एअरवे इप्राट्रोपियम ब्रोमाइडने डायलेट होतील. त्याच्यामुळे साल्बिटामॉल स्मॉलर एअरवे पर्यंत पोहोचू शकतं आणि साल्बिटामॉल स्मॉलर एअरवे ही डायलेट करू शकतो. म्हणून हे कॉम्बिनेशन देणं महत्वाचं आहे. सिव्हिअर ब्रोंको कॉन्स्ट्रिक्शन असतं, त्यामुळे कधी कधी नेबुलायझरही पेशंटला घेता येते. त्यामुळे आपल्याला त्याचबरोबर हे ड्रग सबक्युटॅनियसली देणं ही महत्वाचं आहे, साल्बिटामॉल. तर इनहेलेशनल ऑक्सिजन देणं गरजेचं आहे. साल्बिटामॉल किंवा टर्बिटालिन आपण इंट्रामस्क्युलर किंवा सबक्युटेनियसली 4.4 mg ही देतो. त्यानंतर जर गरज पडली तर इंटुबेशन, मेकॅनिकल व्हेंटिलेशनची ही गरज पडू शकते. त्यानंतर अँटीबायोटिक पण आपण स्टार्ट केल्या पाहिजे, चेस्ट इन्फेक्शन असेल तर ते ट्रीट करायला. त्याचबरोबर डिहायड्रेशन, ऍसिडोसिस आपल्याला ट्रीट करणं गरजेचं असतं, सलाईन, सोडियम बायकार्बोनेट किंवा लॅक्टेट इन्फ्युजनने. तर बाकी अदर ट्रीटमेंट ऑफ जे आहेत, अदर मॅनिफेस्टेशन, ते ट्रीट करणं ही गरजेचं असतं. तर ही झाली स्टॅटस अस्थमॅटिकची ट्रीटमेंट. आणि लास्ट ऑप्शन जो मी तुम्हाला सांगितलाय, की काही केसेसमध्ये आपल्याला शेवटी अमायनोफायलिनची गरज पडू शकते. तर 200 ते 250 mg अमायनोफायलिन 20 ते 50 mg ग्लुकोज मध्ये डायल्यूट करून आपण इंजेक्ट करू शकतो 20 ते 30 मिनिटं. तर काही केसेसमध्ये जिथं आधीची ट्रीटमेंट दिलेली पण फरक पडत नाही, तर लास्ट ऑप्शन अमायनोफायलिन आपण ऍड करतो. तर ही झाली स्टॅटस अस्थमॅटिकची ट्रीटमेंट. म्हणजे हायड्रोकॉर्टिसॉन हेमिसक्सिनेट बाय IV रूट 100 mg स्टॅट एव्हरी 4 to 8 आवरली आपण रिपीट करू शकतो. नेबुलायझर मशीननी साल्बिटामॉल प्लस इप्राट्रोपियम ब्रोमाइड कॉम्बिनेशन. त्याचप्रमाणे आपण साल्बिटामॉल टर्बिटालिन इंट्रामस्क्युलर किंवा सबक्युटॅनस 0.4 mg ही द्यायचं आहे. ऑक्सिजन, इनहेल इंट्युबेशन किंवा मेकॅनिकल व्हेंटिलेशनची गरज असेल तर ते, अँटीबायोटिक फॉर चेस्ट इन्फेक्शन आणि बाकी अदर कंडिशन्स जे आहेत त्या ट्रीट करणं गरजेचं आहे. डिहायड्रेशन, ऍसिडोसिस विथ द हेल्प ऑफ IV फ्लुइड, सोडियम बायकार्बोनेट, लॅक्टेट इन्फ्युजन आणि लास्ट ऑप्शन अमायनोफायलिन. ओके. तर अस्थमाचा टॉपिक आपण डिस्कस केलेला आहे, कम्प्लीट झालेला आहे. तर रेस्पिरेटरी सिस्टीम मध्ये नेक्स्ट टॉपिक जो राहिलेला आहे, ट्रीटमेंट ऑफ कफ, तर तो मी उद्या घेईन. थँक्यू. समजलंय एक्सक्यूज मी टॉपिक? सर, हा, एक्सक्यूज मी बोला. सर, एरोसॉल, रोटाहिलर याच्यापैकी जास्त